ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार। मीरा भाईंदरमधील कालचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधव, अभिजित पानसे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंना भेटणार। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर निशाणा। नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या मालमत्तेची यादी जाहीर, तर राज ठाकरे गुंडशाही करत असल्याची टीका। कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यमं सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये। मनसैनिकांना राज ठाकरेंचं फरमान, प्रवक्त्यांनाही परवानगी घेऊनच बोलण्याची सक्ती। विरोधी पक्षातील आमदारांचं सरन्यायाधीशांना निवेदन। विरोधी पक्षनेतेपद रिकामं ठेवून सरकार लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोप। मुंबईतील आझाद मैदानावर विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन। आमदार रोहित पवारांचा रात्रभर आंदोलकांसोबत मुक्काम, तर मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचं मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या रातूरच्या शेतकऱ्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल। जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस, कृती अहवालाची मागणी। नागपूरमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा। जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेनं खबरदारी। वाशीतील एपीएमसी मार्केट नवी मुंबई बाहेर हलवण्याच्या हालचाली। महापालिकेनं एपीएमसी प्रशासनाकडे मागवला अहवाल। रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा विचार। भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाची बाईक स्वाराला धडक। सागर धस यांच्या कारच्या धडकेत बाईक स्वाराचा दुर्दैवी मृत्यू। सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो लवकरच 4 ऐवजी 6 डब्यांची होणार। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडचा निर्णय, मुंबईकरांना दिलासा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, सुप्रभात। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या